मागील 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय लष्कराकडून देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये स्थानिकांवर गोळीबार. एका नागरिकाचा मृत्यू. अतिरेक्यांकडून काश्मीरच्या स्थानिक नागरिकांवर गोळीबार. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई सुरू. आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. कुपवाडा, पुलवामा, त्राल, बीजबेहरा आणि शोपियान भागामध्ये कारवाई. काश्मीरमध्ये मोठे कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं. गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे. आज हल्ला प्रकरणी एफआयआर दाखल करणार. यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलीस प्रशासनाचा हे तपास सुरू होता. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रामध्ये अँटी शिप चाचणी. समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी. दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ. मन की बातमधून मोदींचा पाकिस्तानला इशारा. दहशतवादी हल्ल्याची दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. पीडित कुटुंबियांना न्याय देणार. भारतीयांना मोदींचं आश्वासन. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. राज्यामध्ये असणारे सर्व पाकिस्तानी सापडल्यात. कुणी हरवलेलं नाही. पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. शुभम द्विवेदी यांना शहीदचा दर्जा देण्यात यावा. पीडित कुटुंबियांना लोक विसरून जातात म्हणून शहीदचा दर्जा देण्यात यावा. शुभम यांच्या पत्नीची मागणी. तर दहशतवाद्यांनी पहिली गोळी शुभमवर झाडल्याचा देखील दावा. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा. कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी. खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भारताने एकदा पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. भुट्टोनं बोलण्याआधी विचार करावा. इतिहास वाचावा. पाकिस्तानच्या बिलावल भुट्टोच्या वक्तव्यानंतर भाजपच्या सुकांता मुजुमदार यांचं जोरदार प्रत्युत्तर. पाणी थांबवलं तर 130 अण्वस्त्र तयार आहेत. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांची भारताला धमकी. पाणी थांबवलं तर युद्धासाठी तयार रहा. हनीफ अब्बासीची उघड धमकी. चीनच्या राजदूतानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. चीनचा राजदूत जियांग झिडोंग यानं मोहम्मद इशाक दार यांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील अनेक रिसॉर्ट्स ओस पडले. काश्मीरी तरुणानं गुंतवणूक करून उभारलेलं इको फ्रेंडली कॅम्पिंग रिसॉर्ट देखील रिकामं. हल्ल्यानंतर अनेकांनी बुकिंग रद्द केलं. पहलगाममध्ये पर्यटक नसल्यानं अनेक व्यावसायिकांची दुकानं बंद. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम अजूनही पूर्वपदावर नाही. जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकरची स्वच्छता. लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व आरोग्य कर्मचारी हाय अलर्टवर. झेलम व्हॅली आणि लिपा व्हॅलीतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. पाकनं गोळीबार करून शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर. महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी. भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. अटारी बॉर्डरवर वाहनांच्या रांगा. दरम्यान मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिक यांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत. अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण. भारत पाकिस्तान सीमेवर तणावाची चिन्ह. आसामच्या गोलाघाटमधील एका महिलेला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक. देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेला अटक. गुन्हे शाखेची कारवाई. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या विंचूरमध्ये बंदची हाक. आंदोलकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारनं पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली. डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे आणि आभाराचे बॅनर लागले. त्यावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जुंपली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल शिंदेंचे आभार मानणारे बॅनर डोंबिवलीत झळकले. अकोल्यामध्ये भाजपची आज मार्गदर्शन आणि संघटनात्मक आढावा बैठक. भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये विदर्भातील 9 जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित. जेव्हा संकट येतात तेव्हा मी घराबाहेर पडतो तरी आपत्ती. तर काही लोक घरातून बाहेर पडले की थेट परदेशात जातात. नाव न घेता शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. आम्ही जळगाव जिल्ह्यातील 5 आमदार शिंदेंसोबत गेलो होतो. राऊतांच्या छातीत भगवा झेंडा काढून निवडून आलो. बुलढाण्यामध्ये गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य.
पुण्यातील बावधन परिसरामध्ये मूलभूत प्रश्नांसाठी सुप्रिया सुळे यांचं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर. शेकडो नागरिकांचा पायी मोर्चात सहभाग. छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन आणि विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. ना बनसोडे यांच्याकडून पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचं काम तुर्तास स्थगित करण्याच्या सूचना. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना प्रकल्पासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश. पोलिसांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत. ओघाओघानं महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला. गायकवाड यांची सारवासारव. सर्व लाडक्या बहिणी 1500 रुपयांवर खुश. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही घोषित केलेलं नाही. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. मंत्रिपदाची संधी मिळो किंवा नाही, मी आनंदी आहे. मंत्री झालं पाहिजे असं नाही. पक्षात देखील अनेक मोठ्या जबाबदाऱ्या असतात. राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. मी जाब विचारला तेव्हा मला अटक केली होती. भाजप आमदार संजय केनेकर यांचा आरोप. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामधील निवडणूक काँग्रेस लढेल. काँग्रेस आमदार नाना पटोले यांचे संकेत. सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेसनं कंबर कसली. संतोष देशमुख यांच्या घरी गेलेल्या रत्नागिरीतील त्या मानसिक रुग्ण असलेल्या महिलेची रत्नागिरी पोलीस चौकशी करणार. खेडशी गावातील महिला धनंजय देशमुख यांना भेटली होती. फरार आरोपी कृष्णा आंधळे या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचा तिनं दावा केला होता. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे. तपासाला गती मिळण्याची शक्यता. दरम्यान ज्ञानराधा प्रकरणामध्ये लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खडे निलंबित. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदानाच्या वेळी 2 गटात राडा. सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत वाद मिटवला.